कॅडबरी बिटबरी सगळ्या पर्समध्ये सगळ्या पॉकेटमध्ये कॅडबरी सापडतात. ते तुम्हाला लहानपणी माहिती आहे लेमन गोळी यायची, ती अशी शर्ट मध्ये गुंडाळून दातानं फोडून त्याचे 2 तुकडे करायचे आणि मग मित्राच्या समोर ठेवायचे आणि त्याला म्हणायचं दोन्ही सारखेच आहेत, घे तुला कोणती घ्यायची. काय मजा होती ना त्या गोष्टीमध्ये. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखाद्या वळणावरती आठवता आल्या पाहिजेत. तारुण्य म्हणजे फक्त 60-70 किलोचं वजन, 2 पाय 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाहीये. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा विरत स्पंदन, निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वर. हे तारुण्य असं आहे की हेच वय उंच भरारी घ्यायचं आणि हेच वय पाय घसरण्याचं. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची, मला वाटतं ते तुम्हाला ठरवावं लागेल. का बरं आपण मोठी स्वप्न बघायची नाहीत? मी आज या कॉलेजच्या गॅदरिंगच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल, कॉलेजचे दिवस तर परत मिळत नाही, ते एन्जॉय करा. पण ते सगळं करत असताना मोठी स्वप्न बघा. आता सर बियाणी सर मला सांगत होते की आम्ही म्हणजे फार्मासिस्ट जे येतात ते फक्त टाय बी घालून मार्केटिंग करणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. तो एक आमचा छोटासा पार्ट आहे आमच्या एज्युकेशनचा. पण आमच्यातले कित्येक मुलं उद्या पीएचडी करतील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जातील. पोरांनो, वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रचंड काम करणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं, डोळ्यांनी न दिसणारं एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं की नाही. आतापर्यंत मानव जातीचं जेवढं नुकसान युद्धांनी केलं असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त नुकसान हे रोगराई, वेगवेगळ्या आजारांनी मानव जातीचं नुकसान केलेलं आहे. अगदी देवीची लस ज्यानं शोधून काढली किंवा त्याला लसीचा जनक म्हणता येईल, जेनर, त्यानं लस जेव्हा निर्माण केली त्यावेळेस जगाला कळालं की अरे अशा प्रकारच्या लसीतनं आपण फार मोठी मानवहानी थांबवू शकतो. आणि याच्या अगोदर रोगराईचा इतिहास जर तुम्ही सगळा बघितला तर चीन मध्ये मिंग राजवट होती आणि चीन मध्ये पिवळ्या तापाची साथ आली. त्या पिवळ्या तापाच्या साथीमध्ये आजूबाजूच्या टोळ्यांनी चीनवरती आक्रमण केलं आणि अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली आणि काय दुरावस्था झाली ती त्यांना ठाऊक आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. नेपोलियन युरोप पादांक्रांत करायला गेला, त्यानं युरोप जिंकला. 3 लाख सैन्य घेऊन गेला होता युरोप जिंकायला. शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आलं, पण तिथे हिवतापाची साथ आली आणि त्या साथीमध्ये त्याचं सैन्य तिथं टिकाव धरू शकलं नाही आणि उरलेलं सैन्य घेऊन त्याला परत मायदेशी परतावं लागलं. आजवरती मानव जातीला आव्हानं देणारे अनेक रोग, अनेक आजार डोळ्यासमोर उभे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना सामोरं जाणं, त्या परिस्थितीला सामोरं जात असताना आपलं ज्ञान आपण वापरणं, नवनवीन पोरांनी संशोधनाच्या क्षेत्रात काही भन्नाट काम करता येईल का या संदर्भानं विचार करणं, किमान मोठी स्वप्न बघणं, मला वाटतं त्याची सुरुवात इथून व्हायला हवी. आमच्या डोक्यातच नाहीये की आम्ही संशोधनात जाऊ, नवीन काय काय शोधू. आमच्या डोक्यात एकच आहे, इथून बाहेर पडलं की नोकरी लागली पाहिजे, चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे. इथपर्यंतच आम्ही शिक्षणाला बघायला लागलो. का आपल्याला वाटत नाही की आपण संशोधनाच्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे? का आपल्याला असं वाटत नाही की आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे? पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण हे निवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही. ते उदरनिर्वाहाचं साधन नक्कीच आहे, पण केवळ उदरनिर्वाहाचं साधन शिक्षण नाही, हे तुम्ही आज समजून घ्या. अरे रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाहीत रे. आपण तर माणसं आहोत. महात्मा फुले सांगायचे, आपलं ज्ञान समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी इंजिनियर होईल, त्याला कळेल कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, कशी बिल्डिंग बांधायची, किती FSI, किती TDR. पण त्याला कळलं पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, पालिकेच्या इंजिनियरला विचारावं, जरा एस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. तुमचं ज्ञान समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी डॉक्टर होतील, त्याला कळेल हॉस्पिटल कसं टाकायचं, किती रुपये खर्च करायचे, बँकेचा हप्ता कसा फेडायचा. पण त्याला असंही वाटलं पाहिजे की कधीतरी मी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं, तिथल्या डॉक्टर सोबत बोलावं. औषध निर्माण शास्त्रामध्ये काम करत असताना आपल्याला कळेल आम्ही कोणत्या कंपनीत काम करावं, कसं मार्केटिंग करावं, कसं टार्गेट अचीव्ह करावं. पण आपल्याला हेही कळलं पाहिजे जगभरात या क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन काय सुरू आहेत आणि आम्ही नव्यानं यात काय केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं ज्ञान समाजाभिमुख नाही तोपर्यंत त्या ज्ञानाची किंमत काय? आपलं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का?
मला वाटतं याचा विचार पोरांनो आजपासून करा. आपल्या डोक्यात जे ना नोकरी नोकरी नोकरी, नोकऱ्या तर करा रे बाबांनो, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाकडे बघता येईल का? मला वाटतं हा विचार आपल्या मनात असला पाहिजे. का आपल्या पोरांना वाटत नाही आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी करा. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची सगळ्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? साहेब, टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे,